मिशनरीचे लोक, हे इंग्रज लोक शिक्षण देत नव्हते, म्हणजे शिक्षणाची किती आवड होती आणि शिक्षणाची जिज्ञासा किती भगवान बिरसा मुंडांच्या अंगी होती की धर्म परिवर्तन करून गवळ्याच्या शाळेमध्ये पाय टाकण्याचा प्रयत्न केला. पण तिथे गेल्यावर कळलं की धर्म परिवर्तन यांनी कशासाठी केला. आमचा धर्म बोलून आमच्या धर्माच्या नरडीवरती पाय ठेवून यांना यांच्या धर्माचा गाजावाजा करायचा आहे. ही गोष्ट जेव्हा लक्षात आली तेव्हा त्या शिक्षणाचाही धिक्कार केला, आता ख्रिस्ती मिशनऱ्यांचाही धिक्कार केला आणि परत त्या ठिकाणी शाळेला पाठ दाखवून भगवान बिरसा मुंडा आपल्या पुन्हा समुदायाकडे वळले. विचार करा, लहानपणापासून शिकण्याची जिज्ञासा जर भगवान बिरसा मुंडाच्या अंगी असेल, ज्या काळात शिक्षण नव्हतं आणि शिक्षणासाठी धर्मासारखी जातीसारखी किंमत मोजावी लागायची. आता आपल्याकडे धर्म आहे, आज आपल्याकडे जात आहे, आज आपल्याकडे पैसा आहे, आज आपल्याकडे शिक्षण आहे आणि त्या शिक्षणासाठी लागणारा तरतूद सुद्धा घटनेत आपल्याकडे आहे, सगळ्या गोष्टी आपल्याकडे. मग आपण मागे काय? मग का आपल्यातून एखादा भगवान बिरसा निर्माण होत नाही? का आपल्यातून एखादी रावची भांगडी त्या ठिकाणी तयार होत नाही? का आपल्यातून एखादा तंट्या मामा उदयाला येत नाही? का? कारण तो का संघर्षाचा होता, हा का आता संघर्षाचा राहिला नाही. आता जे काही ते ऐकतंय